मी रेखा चुरी आगाशी येथील काशीदास खेलावई हायस्कूल या शाळेत गणित हा विषय शिकवते आहे. आज आपण इयत्ता 9वीसाठी गणित भाग 1 सुरू करत आहोत. गणित भाग 1चं आपण पहिलं प्रकरण आज पाहणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. प्रकरण पहिले संच. संच म्हणजे काय पाहण्याआधी आपण समूहाकडे लक्ष देऊया. समूह आपण वेगवेगळ्या समूहांना काही नावं दिलेली आहेत. उदाहरणार्थ आपण फुलं एकत्र बांधली तर आपण म्हणतो फुलांचा गुच्छ. किल्ल्या एकत्र ठेवल्या तर आपण म्हणतो किल्ल्यांचा जुडगा. वह्या पुस्तकं एकत्र करून आपण नेत असू तर आपण म्हणतो वह्यांचा गठ्ठा मी नेत आहे. बरोबर. पक्षी हा आकाशात उडत असेल तर आपण म्हणतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडत आहे. मग अशा समूहांना आपण नावं दिलेली आहेत. आता काही समूह असे आहेत की आपण त्यांना एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. उदाहरणार्थ संख्यांचा समूह. आपण 1 डझन म्हटल्यावर आपल्याला डोक्यात पटकन येतं की 1 डझन म्हणजे 12 गोष्टी त्याच्यात असतील. मग ज्या वस्तूंचा 1 डझन म्हटलं असेल त्या तेवढ्या 12 त्याच्यात असतील. शेकडा म्हटल्यावर आपल्याला लक्षात येतं ह्याच्यामध्ये 100 असणार, म्हणजे 100 नग असतील, मग ते कसलेही असो. मग काही समूहांच्या नावावरून आपण संख्या निश्चित सांगू शकतो. पण तुम्हाला काही समूह असे आहेत की त्याच्यावरून आपण त्यांच्यामध्ये किती घटक असतील किंवा त्यांच्यातल्या वस्तूंची संख्या काय असेल हे निश्चितपणे सांगू शकत नाही. आता उदाहरणार्थ तुमच्यासमोर काही समूह लिहिलेले आहेत. आठवड्याचे वार 7च असतात, म्हणजे आठवड्याचे 7 वार. वर्गातील शूर मुले. आता वर्गातील शूर मुले आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. तुम्हाला विचारलं चला तुझ्या वर्गात किती शूर मुलं आहेत, कोणालाही नीट सांगता येणार नाही. एक सांगेल 2च, एक सांगेल 10 आहेत, एक सांगेल 5 आहेत, एक सांगेल 1 पण नाही आहे शूर. म्हणजे आपण इथे निश्चित संख्या सांगू शकत नाही. तसंच एका वर्षाचे महिने कोणीही सांगेल. एका वर्षाचे महिने 12 आहेत, ते 12च राहणार, कमी किंवा जास्त होणार नाही. गावातील आनंदी मुले. आता आनंदी मुले, तुझ्या गावात किती आनंदी मुले आहेत एखाद्या कोण सांगू शकेल माझ्या गावात किती आनंदी मुले आहे? कोणालाही निश्चित आकडा सांगता येणार नाही. पहिल्या 10 मोजसंख्या. पहिल्या 10 मोजसंख्या आपण सांगू शकतो. 1 ते 10 आकडे आहेत, म्हणजे याच्यामध्ये 10, या समूहामध्ये 10च संख्या आहे. कोणी कमी किंवा जास्त सांगू शकणार नाही. पुढचं आहे महाराष्ट्रातील बळकट गडकिल्ले. बळकट गडकिल्ले हे आपल्याला नक्की किती आहेत हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ आपण गड किल्ले किती आहेत हे आपण सांगू शकतो, संख्या निश्चित सांगता येईल. पण बळकट किती आहे त्यातले हे आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही. म्हणजे काही समूह असे पाहिले आपण की ते निश्चितपणे त्यांच्यातले घटक किंवा संख्या काय असेल ते आपण सांगू शकतो. पण काही समूहामध्ये सांगता येत नाही. कोणते? तर ह्याच्यामध्ये आपण सांगू शकतो, ह्याच्यात सांगता येत नाही. ह्याच्यात 12 महिने सांगता येतं. आनंदी मुले सांगता येत नाही. मोजसंख्या सांगू शकतो. गडकिल्ले, बळकट गडकिल्ले सांगता येत नाही. म्हणजे हे 3 जे निश्चित सांगता येतात, म्हणजे ज्या समूहातील घटक आपण निश्चितपणे सांगू शकतो अशा समूहांना संच म्हणतात. अशा समूहांना संच म्हणतात. आणि जे समूह आपण निश्चितपणे सांगू शकत नाही त्या समूहांना संच म्हणत नाही. म्हणजे संचातील घटक हे निश्चित असतात आणि ते आपल्याला सांगता येतात, आपण मोजू शकतो. आलं लक्षात? पण समूहामध्ये, ज्या समूहामध्ये हे असे घटक निश्चितपणे सांगता येत नाही ते समूह संच नाही. आता संच लिहिताना नेहमी कॅपिटल अक्षर वापरायचं. A, B, C, D, कोणतंही अल्फाबेटिक तुम्ही वापरू शकता, पण कॅपिटल अक्षराने संचाचं नाव लिहितो. कोणताही संच लिहिताना आपल्याला महिरपी कंसाचा वापर करावा लागेल. महिरपी कंस म्हणजे आता समजा एखादा संच आपण ए बरोबर लिहिणार, मग बरोबरची खूण आणि महिरपी कंस. आता ए बरोबर पहिल्या 5 मोजसंख्या मी घेतल्या तर आपण 1, 2, 3, 4 आणि 5 आणि हा महिरपी कंस पूर्ण. अशा प्रकारे आपण संच लिहिणार. आता संचाचं नाव आपण कॅपिटल अक्षरात देतो, पण संचामधले घटक जेव्हा लिहिणार, आता दुसरा एक घटक लिहिते, संच लिहिते मी बी. संचातील जेव्हा घटक अक्षरामध्ये लिहायचे असतील तेव्हा त्याच्यामध्ये लिहिताना हे असे स्मॉल लिपीतले
म्हणजे सगळे अल्फाबेटिक, हा बी संच आहे की सर्व अल्फाबेटिक इंग्रजी वर्णाक्षरांचा संच. तर आपण लिहिताना इकडे मध्ये संचामध्ये जेव्हा ते घटक लिहिले जातात तेव्हा त्या दुसऱ्या लिपीमध्ये ते लिहिले जातात आणि नाव लिहिताना आपण कॅपिटल अक्षरामध्ये लिहितो. तर संच लिहिताना आणखीन एक महत्त्वाचं आहे म्हणजे हा संच आपण लिहिला 1 ते 5, पहिल्या 1 ते 5 मोज संख्या इथे मी लिहिलेलं दिसतंय तुम्हाला, पण तोच संच आपण असा सुद्धा लिहू शकतो 5, 4, 1, 2, 3. म्हणजे क्रम कसाही लिहिला तरी चालेल, क्रमामध्ये काही हे नसतो. क्रम उलटा सुलटा झाला तरी तो संच तोच राहणार, म्हणजे घटक क्रमानेच लिहिले पाहिजेत असं नाही. तर हे संच लिहिण्याचे हे काही महत्त्वाचे मुद्दे आता आपण बघणार आहोत. संच कसे लिहितात. संच 2 पद्धतीने लिहितात, एक यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. संच लिहिण्याच्या 2 पद्धती, पहिली पद्धत यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. आपण दोन्ही पद्धतीने काही संच पाहूया. आता काही संच तुम्हाला दिलेले आहेत. 5 ते 15 मधील समसंख्या, अक्षर कोणतंही या संचाला नाव कोणत्याही अक्षराने द्या. ए बरोबर 5 ते 15 मधील समसंख्या सांगितल्या आहेत. मग 5च्या पुढील समसंख्या 6, 8, 10, 12, 14 आणि 15 नाही येणार म्हणून 15पर्यंतच सांगितलं आहे, म्हणून एवढे 5च संख्या ह्याच्यामध्ये आपण संचामध्ये येतील. आता हाच संच गुणधर्म पद्धतीने कसा लिहिणार, नाव तेच देऊया आपण. ए बरोबर गुणधर्म, त्या संचातील घटकांमध्ये कोणता गुणधर्म आहे तो इथे दाखवायचा. कोणताही घटक लिहायचा नाही. आपण हा घटक संचाचा एक्स मानू. एक्स ही समसंख्या, हे आपण निश्चित सांगितलं. एक्स ही समसंख्या आहे, ही अट दिली, पण एक्स कुठून ते कुठपर्यंत आहे हे दाखवायचं आहे. आता एक्स ही संख्या 5 ते 15 मधील आहे, मग त्यासाठी आणखीन एक अट आपल्याला द्यावी लागेल. 5 पासून आपण सुरुवात केली आहे, 5 पेक्षा मोठी आणि 15 पेक्षा लहान, म्हणजे 5 लेस दॅन एक्स लेस दॅन 15. म्हणजे 5 ही एक्स ही संख्या 5 ते 15 मध्ये येणारी असेल आणि दुसरी अट असेल ती समसंख्या असेल. आता ते कोणत्या येतात तर 6, 8, 10, 12, 14. म्हणजे दोन्ही पद्धतीने एक संच आपण लिहिला, लक्षात आला असेल तुम्हाला. दुसरं उदाहरण दिलेलं आहे 25 ते 525 मधील समसंख्या लिहा. 25 ते 525 मधील समसंख्या लिहिणं आपल्याला शक्य आहे, पण एवढ्या संख्या आपल्याला त्या महिरपी कंसात दाखवणं सोयीस्कर होणार नाही. मग अशा वेळेला काय करायचं, अशा वेळेला आपण तो संच लिहिणार, नाव द्या, काही बी दिलं आपण, महिरपी कंस सुरुवात करूया. 25 नंतरची येणारी पहिली संख्या 26, 28. आता पुढे एवढ्या सगळ्या लिहत जाण्यापेक्षा डॅश डॅश करायचा आणि नंतर शेवटची संख्या 525च्या आधीची समसंख्या 524 लिहून महिरपी कंस पूर्ण करायचं. म्हणजे सगळ्या लिहत बसण्यापेक्षा आपण पहिल्या 2 शेवटच्या 2 लिहिल्या, मध्ये डॅश डॅश केलं, म्हणजे तो संच लिहिता आला. आता हाच संच आपण गुणधर्म पद्धतीने लिहूया. गुणधर्म पद्धतीने बी बरोबर कोणतंही अक्षर घ्या स्मॉल लिपीत, मी वाय घेतलं. वाय ही समसंख्या, आणि वायचं मर्यादा कुठून ते कुठे आहे, वाय कुठून सुरुवात झाली आहे 25 पासून 525 पर्यंत, म्हणून 25 पेक्षा मोठी वाय आहे म्हणून वाय घ्या, आणि 525 पेक्षा लहान, म्हणजे 25 आणि 525 मध्ये येणारी संख्या वाय, आणि त्या संख्येची अट आहे ती सम पाहिजे, ती समसंख्या पाहिजे. बघा, हा आपण गुणधर्म पद्धतीने लिहिला. आता आणखीन नैसर्गिक संख्या संच. नैसर्गिक संख्या संच तुम्हाला नाव दिलं. नैसर्गिक संख्या संच आपण नेहमी n अक्षराने दर्शवतो, म्हणून कॅपिटल N बरोबर नैसर्गिक संख्या
कुठून सुरू झाल्या? 1 2 3 4 आणि त्या अनंतापर्यंत आहे, म्हणजेच पुन्हा शेवटी डॅश डॅश करायचं. हा झाला नैसर्गिक संख्या संच यादी पद्धतीने लिहिला. गुणधर्म पद्धतीने कसा लिहिणार? n बरोबर ए लिहा, कोणतंही अक्षर घ्या. ए ही नैसर्गिक संख्या. आता इकडे तुम्हाला मर्यादा नाही आहे, कितीपर्यंत आहे नैसर्गिक संख्या असं सांगितलेलं नाही आहे, तर शेवटपर्यंत सगळ्या सर्व नैसर्गिक संख्या सांगितल्या, त्यामुळे अनंतापर्यंत येणार. त्यामुळे इथे पुढे दुसरी ह्या पद्धतीची अट येणार नाही. दुसरा संच आहे पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या संच आपण W अक्षराने दाखवतो. पूर्ण नैसर्गिक संख्या संच याच्यात येतो, फक्त एकच घटक वाढतो, तो म्हणजे 0. 0 1 2 3 4 आणि अनंतापर्यंत आहे, म्हणून डॅश डॅश केलं. हा पूर्ण संख्या संच. आता हा गुणधर्म पद्धतीने कसा येईल? W बरोबर इथे कोणतंही अक्षर घ्या, B. B ही पूर्ण संख्या. B ही पूर्ण संख्या म्हणजे शून्यापासून 1 2 3 अनंतापर्यंतच्या संख्या. पुढचं उदाहरण आहे पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांचा संच आपण I अक्षराने दाखवतो. पूर्णांक संख्यांमध्ये सर्व ऋण संख्या येतात, 0 येतात आणि सर्व धनसंख्या येतात. आता ऋण संख्यासुद्धा अनंतापर्यंत आहेत, त्यामुळे इथून आपल्याला डॅश डॅश करत लिहावं लागेल. -3 -2 -1 आणि मग आला 0. 0 नंतर आपल्याला पुन्हा धनसंख्या 1 2 3, म्हणजे ह्या पूर्ण संख्या पुन्हा अनंतापर्यंत. हा आपल्याला मिळाला पूर्ण संख्या संच. आता यादी पद्धतीने आपण हा कसा लिहिणार? I बरोबर काही अक्षर घ्या, इकडे Z घेतलं मी. Z ही पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्यामध्ये ती ऋण असेल, धन असेल, 0 असेल, ज्या पण येतील ती आपण सर्व पूर्णांक संख्या इथे दाखवणार आहे. म्हणून इथे आपण इकडे कुठेही मर्यादा दाखवली नाही. सर्व पूर्णांक संख्यांचा संच. आपण काही संच दोन्ही पद्धतीने लिहून पाहिले. संच लिहिण्याच्या 2 पद्धती, यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. आता आपण ह्या यादी पद्धतीचे काही नियम लक्षात घेऊया. कोणताही संच लिहिताना संचाचं नाव, पुन्हा एकदा आपण सगळ्यांची उजळणी घेऊ. संचाचं नाव कॅपिटल अक्षरामध्ये घ्यायचं. संच महिरपी कंसामध्ये लिहायचा, म्हणून महिरपी कंसाचा एक भाग काढलेला आहे. नाव आणि महिरपी कंसामध्ये बरोबरची खूण पाहिजे. आता आपण संचामध्ये हाच संच दोन्ही पद्धतीने पुन्हा लिहूया. गुणधर्म पद्धतीने x ही समसंख्या. काय गुणधर्म आहे तर x ही समसंख्या आणि अट काय आहे? x ही 10 एकापेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान अशी संख्या आहे. मग इथे आपण यादी पद्धतीने लिहिताना कसं लिहिणार? हा संच आपण समसंख्या म्हणून 2 पासून सुरुवात करणार. 2 4 6 8. आता 10 लिहिणार नाही, 10 पेक्षा लहान सांगितले. 10 = 10 सांगितले असते असे तर आपण 10 पकडली असते, पण इथे तसं दिलेलं नाही आहे. 10 पेक्षा लहान, 10 पेक्षा लहान 8 येते, म्हणून 8 पर्यंत थांबून 2 4 6 8 एवढेच घटक या संचामध्ये येतील. आता यादी पद्धतीने लिहिताना प्रत्येक 2 घटकांच्या मध्ये असा कॉमा असणार. आता आणखीन दुसरी अट म्हणजे काय? हे घटक जे लिहिलेले आहेत ते कोणत्याही क्रमाने लिहू शकतो, म्हणजे हा संच तुम्ही असा सुद्धा लिहिला तरी फरक पडत नाही. तोच झाला, म्हणजे क्रम कोणताही असेल तरी चालेल, क्रमामध्ये नसतो फरक. फक्त 2 घटकांमध्ये हा स्वल्पविराम पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कॉमा करायचा. जर कॉमा केला नाही तर काय होईल बघा. हा संच आपण कसा लिहिणार? कॉमा नाही केल्यावर काय फरक दिसेल तुम्हाला लक्षात येईल. हा ही एकच संख्या दिसेल 6824. त्यामुळे हा संच नाही.
म्हणून कॉमा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 2 घटकांमध्ये कॉमा असलाच पाहिजे. कोणत्याही 2 घटकांमध्ये कॉमा हा असलाच पाहिजे. आता 6, 8, 2, 4 हे या संचाचे घटक आहेत. आता ते कसे लिहिणार आपण? कोणताही एक घटक 6 घेतला, 6 हा ए या संचाचा घटक आहे, हे या चिन्हाने दर्शवले जाते. म्हणजे 6 बिलॉंग्स टू ए. 6 हा ए संचाचा एक घटक आहे. आता आपण 10 घेतले, 10 हा या संचामध्ये आहे का एमध्ये? मग आपण कसं लिहिणार? 10 या संचाचा घटक नाही म्हणून इथे क्रॉस करणार, नॉट बिलॉंग्स टू ए. 10 हा ए या संचाचा घटक नाही हे दर्शवण्यासाठी आपण ही खूण करणार आणि इथे आहे हे दर्शवण्यासाठी हा बिलॉंग्स टू ही खूण करणार. लक्षात आलं? यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत तुम्हाला आता समजली असेल. सराव संच 1.1 आपण सुरू करूया. त्यातलं 4थं आणि 5वं बघूया. गणित. खालील संच यादी पद्धतीने लिहा. इंग्रजी महिन्यातील 30 दिवस असणारे महिने. आता इंग्रजी महिने म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये 30 दिवस असणारे किती महिने येतात? तर 4. कुठून सुरुवात होते? एप्रिलपासून. आपण त्याला आधी संचाला नाव देऊया. ए बरोबर महिरपी कंस लिहायचा. एप्रिल, जून, जून नंतर जुलै, ऑगस्ट 31 महिने येतात. नंतर येतो सप्टेंबर 30, पुन्हा ऑक्टोबर 31, मग येतो नोव्हेंबर आणि मग राहिला डिसेंबर, तो 31 महिना आहे. म्हणजे 4च महिने आपल्याला 30 दिवसाचे येतात. 4 महिने आपण 4 महिने लिहिले. मध्ये कॉमा केलेला आहे. प्रत्येक 2 घटकांमध्ये कॉमा असला पाहिजे. अशा प्रकारे हा पहिला लिहिला. आता दुसरा, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. एक शब्द दिलेला आहे तुम्हाला कॉम्प्लिमेंट, या शब्दातील अक्षरांचा संच. संचाचं नाव देऊया बी बरोबर महिरपी कंस सुरू करायचं आहे. आपल्याला माहिती आहे संचामधले घटक आपण दुसऱ्या लिपीत लिहितो म्हणून दुसऱ्या लिपीत लिहून कॉमा सुरू करायचा. पहिला सी, मग येतो ओ, मग येतो एम, मग पी, मग एल. आता एम हा घटक परत आलेला आहे. आपल्याला यादी पद्धतीमध्ये आणखीन एक नियम आहे की कोणताही घटक डबल येता कामा नये. म्हणजे 2 वेळा लिहायचा नाही. एकदा लिहिलेला असेल तर तो परत लिहायचा नाही. मग इकडे एम हा दुसऱ्यांदा आलेला अक्षर आहे म्हणून ते परत लिहायचं नाही, कारण एकदा आपण लिहिलेलं आहे. मग आहे ई. ई आपण लिहिणार, एन लिहिणार, टी लिहिणार आणि महिरपी कंस पूर्ण. म्हणजे यादी पद्धतीने लिहिताना एक नियम आणखीन व्यवस्थित लक्षात ठेवायचा की कोणताही घटक डबल लिहायचा नाही. म्हणजेच 2दा लिहायचा नाही. तो 2दा, 3दा, कितींदाही येऊ दे घटक, तो एकदाच संचामध्ये लिहिला जाईल. आता मानवाच्या सर्व इंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा संच. ज्ञानेंद्रियांचा संच आहे सी बरोबर 5 ज्ञानेंद्रिय आहे. त्वचा, डोळे, नाक, कान आणि जीभ. चव घेण्यासाठी आहे जीभ. ही 5 ज्ञानेंद्रिय आपण लिहिली. त्वचा, डोळे, नाक, कान, जीभ. आता 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. नाव कोणतेही द्या. डी बरोबर मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांचे आपण अवयव पाडू शकत नाही. आता 1 ही मूळ संख्या येत नाही. कुठून सुरुवात होते? 2 पासून. 2 नंतर 3. आता 4 ही संख्या तिचे अवयव पडतात त्यामुळे ती मूळ संख्या नाही. 5, 6 नाही येणार, मग येईल 7. 8 नाही, 9 नाही, 10 नाही, मग येईल डायरेक्ट 11. 12चे अवयव पडतात त्यामुळे 12 नाही येणार, मग येते 13. 14 नाही येणार, 15 नाही येणार, 16 नाही येणार, मग येईल 17. 17 नंतर 18. 18चे अवयव पडतात म्हणून ती मूळ संख्या नाही, मग आहे 19. आणि 20 ही मूळ संख्या नाही म्हणजे 19पर्यंतच आपल्याला या लिहाव्या लागतील. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 ह्या 1 ते 20 मधील मूळ संख्या लिहिलेल्या आहेत त्यांचा हा संच.
आता काही संच यादी पद्धतीने दिले आहेत, त्यांचा गुणधर्म पद्धतीने आपल्याला लिहायचे. तेव्हा आधी नीट संचामधले घटक लक्षात घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये कोणता एक सामायिक समान गुणधर्म आहे तो पाहायचा. 1 2 3 4 6 आणि 12. आता इकडे सम आणि विषम पण म्हणता येणार नाही, कारण 3 ही विषम संख्या ह्याच्यामध्ये आलेली आहे. 1 2 3 4 6 आणि 12. तेव्हा तुम्हाला एक लक्षात आलं असेल, ह्या सगळ्या 12ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणजे 12च्या विभाजक संख्या. मग ए नाव तेच द्यायचं जे दिलेलं आहे ते. हा घटकाला आपण x संबोधू आणि x ही ह्या संचातला घटक आहे, तर x ही संख्या 12 या संख्येची विभाजक. बारा या संख्येला भाग जाणाऱ्या या सर्व संख्या आहेत, म्हणून 12 या संख्येची विभाजक संख्या. आता दुसरा आहे संच बी बरोबर 6 12 18 24 30 36 42 48. लगेच लक्षात येतं, हा 6चा पाडाच लिहिलेला आहे, म्हणजे 6 12 18 6 गुणे 12 6 त्रिक 18 6 चौक 24 6 5 30 6 7 36 6 सेकंद 42 आणि 6 7 48, म्हणजे 6च्या पटीतील संख्या. मग बी बरोबर y ही 6च्या पटीतील संख्या आणि y ही कोणत्या 50 पेक्षा लहान आहे आणि कितीपेक्षा मोठी लिहूया आपण, 5 पेक्षा लिहा, काही फरक पडत नाही. म्हणजे 6 पासून सुरुवात झालेली आहे 48 पर्यंत. महिरपी कंस पूर्ण करायचा. तिसरा संच आहे सी बरोबर SMILE. लगेच लक्षात येतं, स्माईल या शब्दातील अक्षरांचा हा संच आहे. मग सी बरोबर इथे ए लिहा. ए हा स्माईल या शब्दातील अक्षर, स्माईल या शब्दातील अक्षरे आहेत. नंतर आहे डी बरोबर AEIOU. लगेच लक्षात आले, ही 5 इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहेत. 5 शब्द हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहेत. मग आपण कसं लिहिणार, इथे झेड लिहा. झेड हा इंग्रजी वर्णमालेतील स्वर. इंग्रजी वर्णमालेत 5 स्वर असतात, AEIOU. त्याचा हा संच सी. आता आपण पाहणार आहोत संचाचे प्रकार. संचाचे काही नावं दिलेली आहेत, ही 4 वेगवेगळी 4 संचाचे हे प्रकार आहेत. पहिला एक घटक संच. लगेच त्या नावामध्येच त्याची व्याख्या आली. ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असेल त्या संचाला एक घटक संच म्हणतात. व्याख्या तुम्हाला पुस्तकात मिळेल, पुस्तकातनं तुम्ही लिहू शकतात. तक्ता केलेला आहे पुस्तकात असाच, त्यातनं त्या व्याख्या तुम्ही वहीत लिहा. पण आपण समजून घेऊया एक घटक संच. आता उदाहरणार्थ त्याचे एक उदाहरण घेऊया. मी आधी गुणधर्म पद्धतीने लिहिते. एक्स ही सममूळ संख्या. आपल्याला माहिती आहे मूळ संख्या 2 पासून सुरू होतात. 2 3 5 7 11 ह्यापुढे अशा मूळ संख्या आहेत. पण सममूळ संख्या ही एकच येते. म्हणजे ए बरोबर यादी पद्धतीने लिहायला गेल्यावर फक्त एकच घटक येतो. तर हा संच कोणता झाला, एक घटक संच. तर रिक्त संच. रिक्त म्हणजेच रिकामी, म्हणजे ज्या संचात एकही घटक येत नाही. म्हणजे दिलेल्या गुणधर्मानुसार त्या संचामध्ये एकही घटक जर येत नसेल तर तो संच रिक्त संच म्हणतात. आता उदाहरणार्थ बी हा संच आपण लिहू गुणधर्म पद्धतीने. बी मध्ये वाय ही संख्या ही नैसर्गिक संख्या आणि अट दिली आहे वाय ही 3 आणि 4 या संख्येमध्ये असणार. म्हणजे 3पेक्षा मोठी आणि 4पेक्षा लहान अशी असेल.
आता 3पेक्षा मोठी आणि 4पेक्षा लहान अशी एकही नैसर्गिक संख्या नाही. बी बरोबर वाय ही नैसर्गिक संख्या आपण पाहिली, ती 3 आणि 4च्या मध्ये येणारी. आता 3 आणि 4च्या मध्ये एकही नैसर्गिक संख्या येत नाही, म्हणजे हा संचामध्ये एकही घटक येणार नाही, म्हणून हा रिक्त संच. रिक्त संच हा असा सुद्धा लिहितात, म्हणजे एकही घटक नाही. आलं लक्षात? एकही घटक नसणाऱ्या संचाला रिक्त संच म्हणतात. शांत संच. शांत संच म्हणजे आपण अशा संचामधले घटक मोजू शकतो, त्या संचाला कुठेतरी शेवट असतो, म्हणजे निश्चितपणे आपण घटक संख्या सांगू शकतो, तो संच म्हणजे शांत संच. म्हणजे सी बरोबर आपण घेऊया झेड. झेड ही 1 ते 100 मधील समसंख्या. 1 ते 100 मधील समसंख्या. म्हणजे सी बरोबर 2 पासून सुरुवात होईल. 2, 4, 6. आता हे सगळे घटक आपण लिहत बसत नाही, कारण तेवढं लिहिणं आपल्याला महिरपी कसाच शक्य नाही, त्यामुळे आपण मध्ये डॅश डॅश करतो. पण शेवट आपल्याला माहिती आहे, 1 ते 100च्या मधल्या सांगितलं आहे, 100 नाही, त्यामुळे शेवट येईल 98. शेवट आला 98, म्हणजे हा संच कुठेतरी थांबतो, कुठेतरी त्याला अंत आहे, म्हणून तो शांत संच. आता अनंत संच. अनंत संच म्हणजेच आपण एन घेऊया, हा नैसर्गिक संख्या संच. ए ही नैसर्गिक संख्या. आता इथे काही शेवट सांगितलेलं नाही आहे. यादी पद्धतीने जेव्हा आपण लिहू तेव्हा ती 1 पासून सुरुवात होईल, 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत. म्हणजे याचा आपण शेवट सांगू शकत नाही. अनंतापर्यंत आहे, म्हणजे हा कोणत्या प्रकारामधला आला संच? अनंत संच, शांत संच, रिक्त संच आणि एक घटक संच, असे आपण 4 प्रकार पाहिले. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. ह्यांच्या व्याख्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत, त्या बघून लिहायच्या. पुन्हा मी एकदा व्याख्या पण सांगते, उदाहरण समजवते. पहिला एक घटक संच. ज्या संचामध्ये फक्त एकच घटक येतो अशा संचाला एक घटक संच म्हणतात. म्हणजे आपण एक घटक लिहिलेला आहे, एक्स ही सममूळ संख्या. सममूळ संख्या फक्त 2च आहे, मग ह्या संचामध्ये एकच घटक येणार, ए बरोबर 2, म्हणून तो एक घटक संच. दुसरा आहे रिक्त संच, म्हणजे एकही घटक नसलेला संच. बी बरोबर वाय ही नैसर्गिक संख्या, आणि नैसर्गिक संख्या वायची अट काय सांगितली आहे? 3 आणि 4च्या मधली. 3 व 4च्या मध्ये अशी कोणतीही नैसर्गिक संख्या येत नाही, म्हणजेच बी या संचामध्ये एकही घटक येत नाही, म्हणून तो रिक्त संच. नंतर शांत संच. शांत संच म्हणजे ज्या संचाचा आपण शेवट सांगू शकतो, शेवटचा घटक आपण सांगू शकतो, तो संच शांत संच. झेड सी बरोबर झेड. झेड ही 1 ते 100 मधील समसंख्या. समसंख्या आपण 2, 4, 6 पासून सुरुवात करणार, 100च्या आतील सांगितले आहेत, त्यामुळे 98 ही शेवटची आपल्याला समसंख्या सांगता येते, म्हणजे हा संच शांत संच झाला. नंतर अनंत संच. अनंत संच हा एन बरोबर ए ही नैसर्गिक संख्या, हा नैसर्गिक संख्यांचा संच झाला. एन बरोबर 1, 2, 3, 4, 5 अनंतापर्यंत जाणाऱ्या ह्या संख्या आहेत, म्हणून हा अनंत संच. असे हे झाले संचांचे 4 प्रकार. आता आपण पाहणार आहोत समान संच. समान संच म्हणजे ज्या 2 संचातील घटक सारखे असतील त्या संचांना समान संच म्हणतात. 2 उदाहरणं मी तुमच्या समोर लिहिते. ए बरोबर एक्स. एक्स हे सायलेंट शब्दातील अक्षर, म्हणजेच यादी पद्धतीने ए काय येईल? एस आय एल ई एन टी ही अक्षरे येतील. तर मी बी लिहिते. वाय. वाय हे
लिसन शब्दातील अक्षर. मग बी संच यादी पद्धतीने कसा येईल? एल पासून सुरुवात होईल. LISENT. आता तुमच्या लक्षात येईल ए मध्ये 1 2 3 4 5 6 घटक आहेत. बी मध्ये 1 2 3 4 5 6 घटक आहेत. घटकांची संख्या सारखी आहे. फक्त काय लक्षात येते तुम्हाला? घटकांचा क्रम उलटासुलटा आहे, पण घटक तेच आहेत. घटक बदललेले नाही आहेत. क्रम बदललेला आहे, पण घटक तेच आहे. संख्या पण सारखी आहे. म्हणजेच ए बरोबर ए संच बरोबर बी, म्हणजे ए आणि बी हे समान संच आहेत. सराव संच 1.2 आपण सुरू करूया. खाली त्यातले पहिलंच गणित बघा. खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत हे सकारण लिहा. ABC हे 3 संच दिलेले आहेत. ए बरोबर x आणि आपल्याला हे समीकरण दिले आहे 3x - 1 बरोबर 2. मग 3x - 1 बरोबर 2 आधी आपण सोडवून घेऊ. 3x बरोबर 2 अधिक 1 म्हणून x बरोबर 3/3 म्हणून x बरोबर 1. म्हणजेच ए बरोबर काय आला? संच 1. ए या संचात एकच घटक येतो, तो 1. बी संच दिलेला आहे. x ही नैसर्गिक संख्या आहे, पण मूळही नाही आणि संयुक्तही नाही. हां, मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आपण मूळ संख्या पाहिल्या 2 पासून सुरुवात होतात. संयुक्त म्हणजे ज्यांचे अवयव पडतात, म्हणजे 4 2 गुणिले 2 ह्या ज्यांचे अवयव पडतात त्या, म्हणजे ती तशी पण नाही आणि मूळ पण नाही. मग मूळही नाही व संयुक्तही नाही अशी एकच संख्या आहे. म्हणजेच बी बरोबर काय येईल? आपल्याला फक्त एकच संख्या मिळेल, एकच घटक असणार. बी बरोबर 1. आता तिसरा संच सी. x ही नैसर्गिक संख्या, x बिलॉंग्स टू n दिलेला आहे त्यांनी. म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे आणि x ही 2पेक्षा लहान. दुसरी अट दिली आहे, 2पेक्षा लहान. x ही नैसर्गिक व 2पेक्षा लहान, म्हणून x बरोबर फक्त एकच संख्या येईल 1. म्हणून सी बरोबर आपल्याला फक्त एकच घटक मिळतो 1. आता लक्षात आलं तुम्हाला? ए बी सी तिन्ही भिन्न संच आहेत, दाखवलेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांची घटक संख्या ही सारखीच आहे. ए बरोबर बी बरोबर सी, म्हणून ए बरोबर बी बरोबर सी हे तिन्ही संच समान आहेत, हे आपण दाखवलं. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. 3 संच दिलेले आहेत. पहिला बघूया आपण. ए बरोबर ए ही 0पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते, म्हणून 0पेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाही, हे आपण कारण लिहिलं नाही. मग ए या संचात एकही घटक येणार नाही, म्हणून ए बरोबर रिक्त संच. दुसरा संच दिलेला आहे बी बरोबर x वर्ग बरोबर 0. म्हणजेच x वर्ग बरोबर 0, म्हणून x बरोबर 0 येणार. x बरोबर 0 येईल. दोन्ही बाजूचे आपण वर्गमूळ घेतले तर x बरोबर 0 येईल. म्हणजेच या बी संचामध्ये आपल्याला एक घटक मिळतो 0. म्हणजे हा बी संच रिक्त नाही, म्हणून बी हा संच रिक्त संच नाही. बघा, 0 हा एक घटक आहे. 0 आल्यावर आपल्याला वाटतं काही नाही, पण तसं नाही. 0 हा त्या संचामधला एक घटक संख्या झाली, म्हणून 0 म्हणजे बी हा संच रिक्त येणार नाही. आता तिसरा सी हा संच आहे. x बरोबर 5x - 2 बरोबर 0. आता इथे आपण किंमत काढूया. 5x बरोबर 2, म्हणून x बरोबर 2/5. पण x ही नैसर्गिक संख्या सांगितली आहे आणि 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही, परंतु 2/5 नॉट्स बिलॉंग टू n म्हणजे नैसर्गिक संख्या नाही, म्हणून
सी बरोबर रिक्त संच, म्हणजे सी हा आपल्याला रिक्त संच मिळाला. सराव संच 1.2 मधला आपला आता आणखीन एक चौथं गणित आपण घेऊया. खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते लिहा. पहिला संच दिलेला आहे ए बरोबर एक्स, एक्स लेस दॅन 10, म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि 10पेक्षा लहान आहे. म्हणजे ए बरोबर काय येईल, नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात 1 2 3 4 5 6 7 8 9, 10पेक्षा लहान म्हणजे 9 पर्यंत येतील आणि थांबलं इकडेच. म्हणजे हा आपल्याला कुठेतरी हा संच थांबलेला दिसतो, त्याचा शेवट मिळतो, आपण मोजू शकतो ह्या संचातील घटक. म्हणून हा ए हा संच शांत संच. शब्दात लिहायचं ज्या संचाचे घटक आपण मोजू शकतो तो शांत संच, म्हणून ए या संचाचे घटक आपण मोजू शकतो म्हणून तो शांत संच. आता बी बरोबर वाय, वाय वजा 1 पेक्षा लहान, वाय लेस दॅन -1, म्हणजेच वाय ही पूर्णांक संख्या त्यांनी दिलेली आहे. मग बी बरोबर काय येईल, वजा 2 पासून सुरुवात होईल, कारण वजा 1 पेक्षा लहान संख्या वजा 2, वजा 2च्या पुढे वजा 3 वजा 4 आणि पूर्ण पूर्णांक संख्या म्हणजे शेवट आपल्याला सांगता येत नाही, मोजता येणार नाही या संचातील घटक. म्हणजे बी हा संच अनंत, बी हा अनंत संच झाला. लक्षात आलं, ज्या संचाचे घटक आपण मोजू शकत नाही, बी या संचाचे घटक आपण मोजू शकत नाही म्हणून बी हा संच अनंत. आता सी तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आपण आपल्या शाळेतील 9वीचे सर्व विद्यार्थी सांगू शकतो. आपल्या वर्गात 40 असतील, दुसऱ्या वर्गात आणखीन 40 असतील, असे एकूण 80 विद्यार्थी आपण तिथे लिहू शकतो. म्हणजे आपण संख्या मोजू शकतो, जी असेल ती शेवटपर्यंत ती आपण लिहू शकतो. म्हणजे संख्या आपण 9वीतील मुलांची सर्व संख्या आपण मोजू शकतो म्हणून सी हा शांत संच असेल. आता प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. प्रयोगशाळेतील उपकरणं आपण मोजू शकतो, असतील 100 200 150 काय ज्याप्रमाणे प्रयोगशाळेत उपकरणं असतील. म्हणजे इथे आपण संच तो मोजू शकतो, संचातील घटक मोजता येतात, शेवट सांगता येतो, एकूण किती आहेत ते सांगता येतात. म्हणून हा संच आपण संच न लिहिता सुद्धा किंवा या संचातील घटक मोजता येतात म्हणून हा शांत संच. नाव न देता सुद्धा आपण हे लिहून शकतो. तर पूर्ण संख्या संच नाही, आपण नैसर्गिक संख्या संच पाहिला. नैसर्गिक संख्या संच एन अक्षरांनी दाखवतात. नंतर येतो पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या संच डब्ल्यू अक्षरांनी दाखवतात आणि शून्यापासून सुरुवात होते 1 2 3 अनंतापर्यंत. हे आपण मोजू शकत नाही म्हणून डब्ल्यू हा अनंत संच. आता परिमेय संख्या संच. परिमेय संख्या संच हा क्यू अक्षराने दर्शवतात. क्यू अक्षराने दाखवतात. एक्स ही परिमेय संख्या, तर एक्स बरोबर P/Q आणि P व Q बिलॉंग्स टू आय, म्हणजे ते धन असतील ऋण असतील शून्यसुद्धा असेल, पण Q हा शून्य नसणार, फक्त Qला अट आहे, शून्य नाही. असे अनंत संख्या मिळतील, आपल्याला त्या मोजता येणार नाही म्हणून हा अनंत संच.